तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी. जनसामान्यांच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहणारा महसूल अधिकारी कायदे आणि नियमांबरोबर अष्टपैलू आणि आनंदी असावा, ज्यामुळे प्रशासनातील कार्याची गतिमानता वाढेल. प्रशासकीय योजना गरजवंतांपर्यंत कार्यतत्परतेने पोहोचतील, यासाठीच वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 25 मार्च रोजी करण्यात आले होते. स्वच्छ आणि गतिमान प्रशासन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल व वन विभाग अंतर्गत प्रांत स्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे निर्देश आहेत. त्यानुसार सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांसाठी 25 मार्चला जिजाऊ सृष्टी येथील भव्य सभा मंडपामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय सत्रात मनोगत व्यक्त करताना SDO खडसे यांनी आपले विचार व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, सिंदखेड राजा तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांच्यासह नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, सायली जाधव, इंजिनियर निलेश शिंगणे, शिवानंद वाकतकर आदींनी उपस्थिती लावत नियोजित विषयावर अभ्यासपूर्ण प्रशिक्षण दिले. MCN न्यूज मराठीकरिता भूषण सेटे, सिंदखेड राजा. नाही तर मग अर्धे लोक असे ते डोळे पाणावलेले कोणीतरी काहीतरी हे करणारे, पण मला एकही चेहरा असा दिसला नाही. आलं असेल पण त्याला ते निघून गेलं, ते त्याचं त्याला माहित आहे. आता मी काही सांगत नाही, पण ती येते. शेवटी माणूस आहे. जेवल्यानंतर काही जणांची रोजची सवय असेल, पण ती सवय मोडली, बरोबर आहे. पण तरी म्हणजे खूप छान बऱ्याच वेळा हास्य विनोद झाला आणि खास करून आमच्या नागरिकांचं भविष्य सांगितलं त्यांनी. याचं कोणी भविष्य सांगू शकत नाही, त्याचं भविष्य सांगितलं. खूप कामाचा माणूस आहे, फिरकीनं पुढे आला, त्याचंही कौतुक आहे. त्यांनी विचारलं बाकीचे विचार करत होते सांगू का नाही सांगू, पण जे तुमच्या मनात होतं तेच वकील साहेबांनी असं हसत खेळत एक सेशन झालं. खूप आनंद वाटला आणि त्यांनी घरच्या साईड म्हणजे दृष्टिकोन जे आपण सुरुवातीच्या सेशन मध्ये आपण त्याच्यावर फोकस होता, कारण ते प्रशासकीय कामकाज करताना ते पण महत्वाचं आहे. मी एकदा खूप प्रशासनाच्या वतीने त्यांचं खूप आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. वकील साहेबांचं कामकाज सोडून इकडे आलेलं आहे, त्याच्यामुळे फार वेळ घेऊ नये आपण, पण मधात ब्रेक घेणं पण आवश्यक आहे, कारण पुढचं सेशन चांगलं करायचं असेल तर थोडा तुम्हाला ब्रेक दिलेला आवश्यक आहे. पण फक्त 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तुम्हाला फास्ट मध्ये बघा, हत्तीमध्ये एवढी ताकद असताना सुद्धा हत्तीच्या पायात एक साखळदार बांधल्याच्या नंतर ती साखळदाराची खुटी छोट्याशा लाकडाला जरी बांधत असली तरी हत्ती ती खुटी उचलू शकत नाही, तो साखळदार तोडू शकत. हे पाहिलेलं असेल तुम्ही, हे माहित असेल. पण असं का? त्या हत्तीमध्ये एवढी ताकद आहे, खुटी एक साखळदार का तोडू शकत नाही? लहानपणी जेव्हा हत्ती असतो, छोटं पिल्लू असतं, त्या टायमाला त्याला माऊत काय करतो, पायाला साखळदार बांधून त्या खुटीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न ठेवत असतो. लहानपणी तो हत्ती ते तोडण्याचा 2, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा, 50 वेळा प्रयत्न करतो, पण ती खुटी तिची ताकद कमी असल्यामुळं साखळदार पण तुटत नाही, ती खुटी तुटत नाही. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात पक्क बसून जातं की मी काही करू शकतो, पण ही खुटी तोडू शकत नाही. तसं आपल्या डोक्यात ज्या ज्या खुट्या बसलेल्या आहेत, न्यूनगंडाच्या खुट्या बसलेल्या आहेत, त्या खुट्या आपल्यापर्यंत मर्यादित ठेवा. त्या खुट्या आपल्या मुलाबाळांच्या डोक्यात ठोकू नका, एवढीच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज. तुम्ही सिद्ध काही चुकून आपण एखादा शब्द निघाला असेल तर तो लहान मुलगा समजून, लहान भाऊ समजून बाजूला सारा. जे काही चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत असेल ते राजकुमारचा महाराजांचा विचार आहे, ज्ञानोबा तुकोबांचा विचार आहे आणि आपल्या प्राध्यापक खडसे साहेबांचा संस्कार आमच्यावर झालेले आहे. त्यांच्या सहवासात मागच्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून राहण्याचा योग आला. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. अत्यंत म्हणजे तुमची माझी परिस्थिती खूप चांगली आहे, याच्यापेक्षा डाऊन परिस्थितीमधून साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहे. नुसते पोहोचलेले आणि कधी दुःखाचा त्यांनी कधी बागुलबुवा केला नाही किंवा त्या गोष्टीचा कधी त्यांनी अवलंबन केला नाही. परंतु आज त्या गोष्टीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये टॉप 10 जे उपविभागीय अधिकारी आहे, SDO आहे, त्यापैकी एक नाव म्हणजे प्राध्यापक संजय खडसे साहेबांचं. त्यांच्या मुलाने ते दिसायला खूप सुंदर आहे, छान दिसतात, छान बोलतात म्हणून नाही, त्यांचं नॉलेज खूप छान आहे, त्यांची कार्यपद्धती खूप छान आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आणि अशा अधिकाऱ्यांच्या सहवासात तुम्हाला आम्हाला आज या ठिकाणी कार्यशाळा घेण्याचा योग करून आला. खरंच
त्यांचे मनापासून आभार. एक शायर म्हणतो, क्यों सुरोगे तुमका मियार बेचकर, अब छीन लो सरे बाजार बेचकर. अगर डंडे में सिक्का परिस्थिती होते, सिक्का परिस्थिती म्हणजे कोण? आपल्याला ते नेऊन देणं. अगर डंडे में सिक्का परिस्थिती होते तर चुल्या खरीदो तलवार बेचकर. खूप खूप धन्यवाद.